हॅलो गाईज, आजचा आपला क्वेश्चन आहे मॅक्सिमम बॅलन्स्ड स्ट्रिंग. ओके, आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलं, एक स्ट्रिंग दिल्या एन साईजची, त्यात इक्वल नंबर्स ऑफ एल्स आहेत आणि इक्वल नंबर्स ऑफ आर्स आहेत. आपला टास्क काय आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं काय करायचं आहे, अशा सब स्ट्रिंग्स फाइंड आउट करायच्या मोठ्या स्ट्रिंगमधून, मेन स्ट्रिंगमधून, त्यात इक्वल नंबर्स ऑफ आर असतील आणि इक्वल नंबर्स ऑफ एल्स असतील. अशा स्ट्रिंग आपल्याला फाउंड आउट करायचं आहे. इनपुट दिले आपल्याला, आउटपुट 3 आले. 3 कसं आले बघूया. ओके, हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपण एक लॉजिक कन्सिडर करूया. एल असेल तर आपण एलला आपण +1 समजूया आणि आरला आपण -1. सो ज्यावेळी एल्स जेवढे असेल तेवढेच आर असेल तर हे 0 होईल. 0 होईल म्हणजे आपली स्ट्रिंग ही बॅलेन्स असणार आहे. ओके, यासाठी आपण दोन काउंटर्स घेऊया. फर्स्ट इज बॅलेन्स, तो आपण 0ला इनिशियलाइज करूया, आणि सेकंड वन इज काउंट, म्हणजे किती वेळा किती बॅलन्स स्ट्रिंग आपल्याला भेटल्या त्यासाठी हे दोन यूज करूया. ओके, गिवन स्ट्रिंग आहे, मोठं करतो थोडं. ओके ओके आपण आता एक लूप लावायचं. तो लूप कम्प्लिटली स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करणार ह्या एल पासून ते ह्या एल पर्यंत, लास्ट पर्यंत. ओके, त्यासाठी आपण काय करू, फर्स्ट आता ॲज पर द लॉजिक आपण काय बघितलंय, एल म्हटल्यावर +1, सो इथं होणार 1. ओके, म्हणजे इनिशियली कितीला असणार आपला काउंटर असणार, तो 0ला असणार लूपचा, परत तो होणार 1 इथं आल्यामुळं, परत 1 -1. ओके, 1 -1 काय होणार 0. ओके, म्हणजे इथं आलं -1, दॅट्स वाय ही बिकम 0. ओके, म्हणजे काय झालं, आपल्याला फर्स्ट पोझिशन भेटली, म्हणजे ही स्ट्रिंग आहे, आपल्याला पहिली सब स्ट्रिंग भेटली, त्यात इक्वल नंबर्स ऑफ आर आणि इक्वल नंबर्स ऑफ एल्स आहेत. सो आपला काउंट होणार ++. देन नेक्स्ट येणार, आता 0 आहे, इथं त्याला -1 -1 -2, परत इथं -1 -2 -1 -3. आता 1 आला, सो -3 +1 -2. देन -2 +1 -1. देन आर आलं, आर म्हणजे -1 -1 -2. देन -1, आता -1 +1 0. ओके, परत आपला काउंटर 0 झालाय. सो आपल्याला इथं भेटली सेकंड बॅलन्स्ड सबस्ट्रिंग भेटली. ओके, आपण काउंटर केला आता ++. देन नेक्स्ट आर आला -1, देन अगेन 1 आला, -1 +1 0. सो आपल्याला अनेक सबस्ट्रिंग भेटली, त्यात इक्वल नंबर्स ऑफ आर आणि इक्वल नंबर्स ऑफ एल्स आहेत. ही थर्ड आपली, आणि देन आपण काउंटर केला ++. हे असं आपण कम्प्लिटली ट्रेट करणार आहे, आणि काउंटर्स फक्त आपण वाढवत जाणार आहे. ओके, याचा कोड बघूया आपण. ओके, हा आपला कोड आहे, ड्राय रन करूया कोड. ओके, आपण मेथड केल्या म्हणजे आवाजचा आहे. ओके, स्ट्रिंग आपण इनपुट केल्या, जे आपल्याला इनपुट होतं ते बॅलन्स काउंटर तयार केला आहे, काउंटर तयार केला आपण ते दोन्ही पण 0ला इनिशियलाइज केल्यात. ओके, लूप लावलाय. आपण हा फॉर लूप जर समजायचं म्हटलं तर ही कंडिशन कशी आहे, आपण इंडिव्हिज्युअली कॅरेक्टरला जातोय. सो आपण एक व्हेरिएबल केले कॅरेक्टर, ते कुठून जाणार आहे, ह्या एल पासून ते ह्या एल पर्यंत, एंड पर्यंत. मग त्यासाठी आपण काय केलं, स्ट्रिंगला कॅरेक्टर ॲरेमध्ये कन्वर्ट केले, टू कॅरे ॲरे या मेथडनं. ओके, मग सो काय झालं, ही जी कम्प्लीट आपली हे आहे स्ट्रिंग, ती ॲरेमध्ये कन्वर्ट झाली, म्हणजे ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रेसेसमध्ये ॲरे, आणि प्रत्येकाला इंडेक्स झाली 1 0 1 2 3 लाईकवाईज. ओके, पर आपण काय केलं, चेक केलं, इफ आपला कॅरेक्टर जर एल असेल तर बॅलन्स आपण करणार ++, म्हणजे इथं आपण जसं केलं ++. आणि इफ एल्स कॅरेक्टर जर आर आला तर आपण बॅलन्स --- करणार, इथं आपण केलं -. ओके, सो ह्या कंडिशन झालं, आणि ह्या दोन्ही कंडिशन चेक झाल्यानंतर आपण अनेक कंडिशन चेक करणार, की जो आपला बॅलन्स आहे तो इज इक्वल टू 0 का. 0 असेल तर आपण काउंट ++ करणार, म्हणजे आपल्याला तिथे एक सबस्ट्रिंग भेटली. ओके, अदरवाईज आपण काहीच करणार नाही, परत ह्याच कंडिशन चेक करत राहणार अंटिल लास्टचा, म्हणजे ॲरे डॉट लेंथ पर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत.
ओके. आफ्टर कम्प्लिटिंग द लूप आपण ही काउंट प्रिंट करणार, टोटल बॅलन्स काउंट. ओके, तो येणार 3च्या बरोबर. कशाला आपण इथं ड्राय रन करून चेक केले. ओके, थँक्यू गाईज.